अ, या महाराष्ट्राच्या भूमीवर जिथून सूर्य उगवतो ती देवभूमी देवरी. मी देवभूमी याच्यासाठी म्हणतो की या मातीनं कितीतरी चांगले चांगले लोक तुम्हाला दिले असतील, पण या मातीनं आम्हाला काय दिलं तर आमचा ऑफिसर नेस जो आहे तो शेप करून दिलेला आहे की अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. ही शिकवण देणारी ही तुमची भूमी आहे. आणि या तुमच्या भूमीमध्ये घडलेले अधिकारी तुमच्या समोर उभं राहून आज बोलत आहेत. आश्चर्य वाटत असेल तुम्हाला, बरोबर हो की नाही? हो की नाही? बघा, मला पोल्ट्री फार्म मध्ये आल्याचा फील नाही आला पाहिजे. पोल्ट्री फार्म मध्ये दुपारी गेले ना, कोंबड्याच्या माना अशा पडलेल्या असतात. ताट बसा, आधी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तर मी बोलतो, नसेल तर मी धन्यवाद म्हणतो आणि घरी बसतो. चालेल का? हा, मग आता शांत ऐकायचं, बिलकुल बोलू देणार नाही. पहिल्यांदा हे सांगतो, या दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे सर्वेसर्वा कुलदीप, मी प्रथम तुझं नाव याच्यासाठी घेतोय प्रोटोकॉल तोडून की या भारतात बंधुभाव नित्य बसू दे, देवरीचे असा दे. जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं त्या विचारधारेवरती चालणारा हा मुलगा आहे. आणि त्याला जोडून एक दुसरं वाक्य बघा, मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा मातीला इथोरं, तिला कसं इसरावं. मातीसाठी जगण्यासाठी अभिप्रेत असणारी मुलं, त्याच्या संकल्पनेमधून तयार झालेली ही अभ्यासिका. या अभ्यासिकेला मार्गदर्शन करणारे सन्माननीय वीरेंद्र अंजनकर सर, या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या या क्षेत्राचे सन्माननीय आमदार महोदय संजय भाऊ पुराम, या नगरीचे सन्माननीय नगराध्यक्ष संजूभाऊ उके, या कार्यक्रमाला उपस्थित मंचकावर या क्षेत्राच्या सन्माननीय उपविभागीय अधिकारी गायकवाड मॅडम, प्रोजेक्ट ऑफिसर काशीद साहेब, या क्षेत्राचे सन्माननीय ठाणेदार टांगे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरपंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रवीण भाऊ असतील, अनुभव असतील, बिसन साहेब असतील, समोर बसलेले मंचकावर आमचे वकील साहेब, सर्व सन्माननीय पत्रकार, आमचे बंधू रामटेकेजी, उपस्थित सर्व माझ्या ओळखीचे चेहरे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांचं नाव घेत बसलो तर खरंच वेळ होईल. मी या कार्यक्रमाला येण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की ज्या भूमीमधून मी तहसीलदार म्हणून जॉईन झालो होतो, ती माझी तहसीलदारकी आता संपलेली आहे. आता मी DC म्हणून जॉईन करतो आहे. तर ज्या भूमीनं मला तहसीलदारकी गाजवण्यासाठी संधी दिली, त्या भूमीमध्ये एकदा तरी माथा टेकला पाहिजे या उद्देशाने मी इथं आलेलो आहे. आणि कारण आमचे भदाडे जे राहिलेले आहेत दिसले मला आता, कारण तुम्हाला सगळ्यांचं प्रेम खेचून आणतं. कुलदीपने सांगितलं होतं, बोलता बोलता त्याने खूप कौतुक केलं माझं, पण खरं तर मी त्याचं कौतुक करायला पाहिजे. तो काहीतरी करायचं या भावनेने माझ्यापर्यंत पोहोचत असतो. आणि मी कायम देवरीच्या संपर्कामध्ये. सांगत असताना आता मॅडमनी त्यांचं संघर्ष कथा सांगितली. एकदा मॅडमसाठी आपण खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण एक मुलगी 7-8 सिलेक्शन घेऊन आपल्या भागामध्ये येऊन काम करते आहे, तर निश्चितपणे करायला पाहिजे की नाही. मग आता त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? त्यांच्या ऑफिसमध्ये जा, त्यांच्या समोर बसा आणि तुमच्यामधला आणि त्यांच्यामधला फरक बघा. काय फरक असेल? कुठलाही अधिकारी आम्ही म्हणजे फार देश चालवतो हा आविर्भाव बिलकुल आमच्यामध्ये नाही. मी तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की मी खरं तर सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम आहे. मी सेवा करण्यासाठी या विभागात आलेलो आहे. आणि जर मी सेवा देऊ शकत नसेल तर मग मी काय सरंजाम वृत्तीचा माणूस नाही, बरोबर? तर मग त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, म्हणजे आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? फरक फक्त एक टेबलचा आहे. टेबलच्या या बाजूला आम्ही असतो, टेबलच्या त्या बाजूला तुम्ही असता, बरोबर? पण ते टेबल लागण्यासाठी, ते टेबल ओलांडून येण्यासाठी काय करावं लागतं याच्यासाठी मी तुम्हाला बोलतो. हे बोलत असताना कदाचित मी रूपकामध्ये बोलेन, कदाचित मी तुम्हाला पालकांच्या दृष्टिकोनातून सांगेन. तुम्हाला गरुड झेप म्हणतात, गरुड म्हणतात, बरोबर? गरुडाची झेप असते, पोपटाची झेप, चिमणीची झेप असते का? गरुड झेपच का म्हणायचं? पालकांनी सुद्धा मध्ये मध्ये मला बोलत राहायचं बरं का. तुम्ही झोपायचं नाही बिलकुल, कारण तुम्ही जागे राहाल तर हे जागे राहतील, बरोबर? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 10 बायची खोली होती. त्या खोलीमध्ये शेळ्या होत्या. त्या खोलीमध्ये 1 रुपयाचं 1 पैशाचं चिमणीचं तेल असायचं. बाप रात्री 2 वाजता उठवायचा, सांगायचा पथदिव्याचा दिवा लागलेला आहे, मुंबई शांत झालेली आहे, तिथं अभ्यासाला बस. रात्री 1 ते 4 स्वतः बाप जागायचा. आणि बाबासाहेब, हा दिव्याच्या खाली अभ्यास केलेला मुलगा जगाचा ज्ञानदीप होतो.
कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा प्रवेश करतो आपण, तेव्हा त्यांच्या दारावरती एक असा पुतळ्याचा चेहरा बसवलेला आहे आणि तिथे लिहिलेला आहे की आमच्या शतकातील सर्वोच्च विद्यार्थी. म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी जर या जगातला ज्ञानसूर्य होऊ शकतो, तर मला असं वाटतं की आपण सगळेजणच त्या मार्गावरती ते पथिक होऊन आपण सुद्धा खूप चांगले होऊ शकतो. आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्याच्या अभ्यासाची पद्धत काय होती, तुमची अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे हे तर मी तुम्हाला सांगेलच, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगेन, गरुड झेप. गरुडाची झेप का बरं? गरुडाचं पिल्लू जन्माला येतं. गरुडाचं पिल्लू जन्माला येतं. आता आपले पिल्लू जन्माला येतं माणसाचं. माणूस हे प्राणीच आहे. मग त्याला धुणं, त्याची शेसू सगळं करणं, त्याला खाऊ घालणं, त्याला चालवणं, हे सगळं आपण करतो. बरोबर आहे की नाही? सायकल खेळू का? नको, पडशील. हे सगळं आपण त्याला सांगत राहतो आणि आपण काय करतो, त्याला थांबवतो. पण गरुडाच्या पिल्लाची आई काय करते, त्याला असं पकडते जन्माला आल्याच्या नंतर, उंच हवे घेऊन जाते, उंच, अगदी उंच. तुम्हाला माहिती आहे, गरुड हा एकमेव पक्षी आहे जो वादळ वरून पाहतो. म्हणजे असं वादळ चिरतो, वादळाच्या वर जातो आणि वरून वादळ पाहतो. मग अशा गरुडा पक्षाचे पिल्ल सुद्धा तेवढी सक्षम असली पाहिजेत की नाही? ते सक्षम कशी बनतात? सक्षम कशामुळे बनतात? तर ती गरुडाच्या पिल्लाची आई त्याला पंखात असं ह्याच्यामध्ये पकडते, पायामध्ये, आणि उंच उडून घेऊन जाते आणि थेट वरून सोडून देते. नुकतं जन्माला आलेलं पिल्लू, ज्याला श्वास घ्यायला, ज्याला हवा, ज्याला वादळ, ज्याला ढग समजत नाही, ते भरभर 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 वेगाने खाली यायला सुरू होत. ते त्याच्या आईकडे मदत मागतं. त्याच्या आईला ते हाका देतं. आई स्थिरपणे पाहत राहते आणि शेवटी पिलाच्या लक्षात येतं की नाही, आता आपण आपटणार. आणि त्याच वेळेस त्या पंखामध्ये जोर धरतं, तग धरतं आणि अचानक गिरकी घेऊन वाऱ्यावरती स्वार होतं. आणि तेच पिल्लू भविष्य काळामध्ये जाऊन वादळ चिरून वादळाच्या वरून वादळ बघण्याची कुवत ठेवतं. म्हणून पालकांनो, तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला या परिस्थितीच्या संघर्षामध्ये सोडून द्यायला शिका. हा पहिला धडा तुमच्यासाठी. तुम्ही त्याला सोडलं पाहिजे. त्याच्या पंखामध्ये जर बळ येऊ द्यायचं असेल, त्याला वादळाशी झुंजू द्यावा लागेल, त्याला वादळाचा सामना करावा लागेल. पण हा जो वादळाचा सामना आहे, त्या वादळाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारं पंखामध्ये बळ येणं आवश्यक आहे. गरुडाला पंखामध्ये जे बळ येतं ते कशातून येतं? ते येतं संघर्षातून. आता सन्माननीय अंजनकर सर आलेले आहेत. मला सरांच्या समोर ही गोष्ट सांगायची होती खरं तर सर. आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सांगू की नको? मोठ्याने सांगा. गोष्ट सांगू की नको? बर, पोराने ठेका घेतला का? तुम्ही नाही घेतला? तुम्ही हो म्हणा ना. गोष्ट सांगू की नको? पंखामध्ये बळ आणायचंय, बरोबर आहे. मग पंखामध्ये कोण कोण बळ आणतं विद्यार्थ्यांना? आपले आई वडील आपल्या पंखामध्ये बळ आणतात, आपले गुरुजन आपल्या पंखामध्ये बळ आणतात. आणि सगळ्यात जास्त बळ कोण आणतं माहिती आहे का? कोण आणत असेल? आपले नातेवाईक, आपले शेजारी. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला, निंदकाचे घर असावे शेजारी. का बरं? तो खरी आपली लायकी दाखवतो. कसे दाखवतो? तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी पण लायकी दाखवतात. आता मी 2 विद्यार्थिनीचं काय उदाहरण देतो की 2 मुली असतात. गुरुजी वर्गामध्ये विचारतात, मुलांना काय व्हायचंय? मग एखादी मुलगी समजा उठून म्हटली, सर मला DYSP बनायचंय. खूप कोण बाजूची मुलगी हसते. बाजूची मुलगी खूप करून हसते की नाही? आणि ती काय म्हणते, हो तुला धड बोलता येत नाही, तू का DYSP बनते? मग आपण काय म्हणतो, तुला तर कुठं बोलता येते? म्हणजे हिला बोलता येत नाही, तिलाही बोलता येते, दोघी खुश. पण त्या मुलीने खरं सांगितले की नाही? सांगितलं ना त्या मुलीने? सांगितलं की नाही? तुला नीट बोलता सुद्धा येत नाही. असे अपमानाचे, पराभवाचे क्षण पकडायला शिका. तुमचा निंदक तुम्हाला घडवतो आहे. से थँक्स टू हिम. तुमच्यावरती ते टाकाचे घाव आहेत. आणि टाकाचे घाव जेव्हा जेव्हा तुमच्यावरती पडतील, तेव्हा तुमच्यामधला अनावश्यक दगडाचा भाग गळून पडेल आणि एक सुंदर मूर्ती तुमच्या समोर उभी राहील. बरोबर? आपल्याला मूर्ती बनायचंय. देणारा देव आहे. तुम्ही म्हणता जन्माला देवानी घातलं, बरोबर आहे की नाही? मलाही 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, इथं बसलेलं सगळ्यांना आपल्याला सगळं सारखंच दिलेलं आहे. मग आम्हीच का? कारण आमच्यामधला अनावश्यक भाग आम्ही योग्य वेळी काढून टाकला, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता हा भाग काढणं म्हणजे काय आहे? 2 दगड असतात. काय असतात? 2 माडाणावरती पडलेले असतात, मजा मारत असतात.
ऊन, पाऊस, हवा, छान छान तारे, चंद्र, सूर्य, पक्षी वरून चढलेले आहेत. जसं आपण फुल करतो, कॉलेजला आहे, शाळेत आहे, वाढदिवस आहे, आपण तेरवी सोडत नाही, आपण काहीच सोडत नाही. मांडव पूजा अजून काय असते सर ते, त्या मांडव पूजेपासून त्या लग्न घरच्यांनी हाकलून देईपर्यंत आपण त्याच्या घरी जातो कंटिन्यू. बरोबर आहे की नाही? मॅडमने आता सांगितलं ना आपल्याला. आता महत्वाचा मुद्दा काय आहे तर दोन दगड पडलेले आहेत. दोन दगड पडलेले आहेत. दोन दगडामध्ये माळरानावरती मस्त सुखान आयुष्य जगत आहेत. माळरानाच्या बाजूला गाव आहे. गावातले लोक चांगले आहेत. देवरीच, ते देवरीच गाव आहे. त्या देवरीच्या माळरानावरती पडलेले तुम्ही दगड आहे. ठीक आहे. मग गावकऱ्यांनी एक मंदिर बांधलेलं असतं. काय बांधलेलं असतं? मंदिर बांधलेलं असतं. मोठ्याने बोललात तर सांगतो, नाही तर स्टोरी बंद. काय बांधलेलं असतं? मंदिरामध्ये काय लागते? मूर्ती लागते की नाही? मूर्ती लागते की नाही? मग मंदिर बांधलेलं आहे. गावकऱ्यांनी पैसे एकत्र केले. सगळ्यांनी ठरवलं अंजनकर सरांच्याकडे पैसे सगळे द्यायचे आणि सर तुम्ही एक चांगली मूर्ती विकत घ्या म्हणायची. कारण गावाचं प्रमुखत्व सरांकडे आहे. मग सरांनी सगळे पैसे जमा केले. सरांनी दोघं तिघं नगराध्यक्ष साहेबाला वगैरे सगळ्यांना सोबत घेतलं. बिसन साहेबाला म्हणले चला तुम्ही, काय फरक नाही पडत. आणि हे मूर्ती घ्यायला निघाले. वकील साहेबांना सल्ला विचारला किती वाजता निघाला पाहिजे. बदाडे साहेबांना विचारलं पत्रकार साहेब काय मुहूर्त आहे का काय. त्यांनी सांगितलं काय मुहूर्त नसेल तुम्ही जा. निघाले सगळे मूर्ती घ्यायला. बरोबर. पण त्यांना रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला. पडलेला, कपडे मळलेले, मातीने भरलेला, एकदम थकलेला. सर गेले धावून. अरे बाबा काय झालं, कुठून आलास, काय झालं, कसं झालं. त्यांनी सांगितलं साहेब मी 10 दिवसापासून या जंगलामध्ये फिरतोय. रस्ता चुकलो होतो, खायला नाही, प्यायला नाही, हे नाही ते नाही. मग ते म्हणले जाऊ द्या मूर्ती नंतर आणू, अगोदर याला खाऊ पिऊ घालू. त्यांनी घरी आणलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला सगळं व्यवस्थित झालं, तो स्थिरावला, त्याला बरं वाटलं. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी सरांना सांगितलं. मग सर त्याला म्हटले की ठीक आहे आता तुम्ही राहा, आम्ही जरा चाललेलो आहे गावाकडे, बाहेर जरा मूर्ती घेऊन होतो. तो मला मूर्ती कशाला घेता तुम्ही. आता चेतन सर आपल्याकडे सर आहेत, मूर्तिकार. कुलदीप लांजेवार मूर्तिकार. तुम्ही मूर्ती कशाला आणायला जाता म्हणले. मी मूर्तिकार आहे म्हणले. मूर्तिकार मी तुम्हाला मूर्ती बनवून देतो. काय योगायोग बघा ना. गावकऱ्यांना मूर्ती आणायची आहे आणि मूर्ती घडवणारा माणूस गावामध्ये पडलेला आहे. बरोबर, बरोबर आहे ना. मग काय झालं, मूर्तिकाराने सांगितलं मी तुम्हाला मूर्ती बनवतो, तुम्ही माझं आयुष्य वाढवलेलं आहे, आयुष्य जपलेलं आहे. आणि मग मूर्तिकाराने सांगितलं मला गावात कुठं दगड आहेत का दाखवा. गावात काय दाखवा लागेल, मूर्तीला दगड लागेल की नाही. मग ते म्हणले ते मारणार दगड पडलेले आहेत म्हणले चला तिथं बघू. मूर्तिकाराने आपलं छन्नी, टाक, हातोडा जो काय असतो तो सगळं घेतलं. तो मारणावरती गेला. माळरानावरती गेल्याच्या नंतर त्याला 2 दगड पडलेले दिसले, एकदम चांगले, ज्यांच्यामधून सुंदर मूर्ती बनू शकते. म्हणजे आपल्यामधून प्रत्येकामधून चांगली मूर्ती बनू शकते. मूर्तीच्या जवळ गेला मूर्तिकार. मूर्तिकाराने थोडं थोटून बघितलं. दगड म्हणले अरे कोण आहे, हे काय नवीन. मग मूर्तिकाराच्या लक्षात आलं. मूर्तिकाराने पहिल्या दगडाला म्हटलं राजा मला तुझ्यातून एक चांगली मूर्ती बनवायची, तू थोडं जर साथ देशील तर तुझ्यामधून एक चांगली मूर्ती मी बनवून दे. मूर्तिकाराने त्याच्यावरती टाक ठेवला, हातोडा मारला. पहिला हातोडा बसल्याबरोबर तो दगड ओढला. ए बाबा कुठून आलास तू, काय नवीन तुझे धंदे. जसं आपण आपल्या आईला ओरडतो काय लावली तू, बघून दे ना मला मोबाईल, जाऊ दे ना मैत्रिणीकडं. काय पप्पा तुम्हाला काय समजतंय का नाही, माझा ईज मेंटेन व्हायला पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या. पहिला टाक पडल्याबरोबर याने किरकिर सुरू केली. तू मूर्तिकार म्हणला अरे बेटा ऐक, खूप चांगली मूर्ती तुझ्यातून तयार होईल, थोडं तुला सोसावं लागेल, थोडं सहन करावं लागेल. ते दगड म्हणला बाबा तू काय डोकं बाजू लावू नको, तू निघ बाजू. मूर्तिकार म्हणला ठीक. ज्याची स्वतःची इच्छा नाही, ज्याची स्वतःला घडवायची इच्छा नाही, अशा दगडावरती मी प्रहार करू काय. मग मूर्तिकार दुसऱ्या दगडाकडे गेला. दुसऱ्या दगडाला त्याने विचारलं हे बघ तुझ्यातून एक सुबक मूर्ती बाहेर निघू शकते, मी तुझ्यावरती टाकाचे घाव टाकेन. दुसरा दगड म्हणला हे बघा मला त्रास होईल. त्यांनी समजून सांगितलं की जर त्रास होत असेल तर भविष्य काळामध्ये जी सुंदर मूर्ती तू बनणार आहेस त्याचं स्वप्न तू डोळ्यासमोर ठेव आणि हे टाकाचे घाव सोस, तेव्हा तू चांगली मूर्ती बनशील. मूर्तिकाराने काम सुरू केलं. टाकाचे घाव पडायला लागले. दगडाला वेदना होत होत्या. दगड
जे दररोज बघत होता तेच बघत होता, पण दगडाने स्वतःच्या समोर ते सगळं बाजूला सारलं आणि फक्त स्वतःमधून काय चांगली मूर्ती निघू शकेल याचं एक उत्तम चित्र डोळ्यासमोर तयार केलं आणि सगळे टाकाचे घाव सोसायला तिने सुरू केले. हळूहळू 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 अनावश्यक भाग पडत गेला. आमच्यामधला मोह, आमच्यामधली चॅटिंग, आमच्यामधलं इंटरनेट, आमच्यामधलं फेसबुक, आमच्यामधलं इंस्टाग्राम, आमच्यामधली फॅशन, आमच्यामधली थिल्लरगिरी, आमच्यामधले ट्रिप, आमच्यामधले प्रोग्राम सगळं गळून पडायला सुरू झालं. सगळं डोळ्यासमोर काय मूर्ती काय करते, टाकाचे घाव पडतात. अभ्यास करतोय अभ्यास करतोय अभ्यास करतोय अभ्यास करतोय आणि इतकी सुंदर मूर्ती तयार झाली, इतकी सुंदर मूर्ती तयार झाली. गावकऱ्यांना प्रचंड आनंद झाला. गावकऱ्यांनी ती मूर्ती वाजत गाजत आणली. त्या मूर्तीला पंचाभिषेकाने नाव घातलं. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसवलं. मग काय गाभाऱ्यामध्ये बसवलं. दररोज धूप, अंगारा, अगरबत्ती, चांगला चांगला सुग्रास नैवेद्य, दररोज सकाळी अगदी फुलं वगैरे स्वच्छ, लोक दर्शनाला. अशा पद्धतीनं मूर्ती देव झाली. स्टोरी संपली का इथं? नाही संपली. मूर्ती तिथं बसली दररोज. मग मूर्तीला वाटलं की अरे एक काळ होता मी माळरानावरती दगड म्हणून पडलो होतो आणि आज इथे इतक्या सुंदर ठिकाणी येऊन बसलेलो आहे मी. म्हणजे मी जर ते टाकाचे घाव सोसले नसते तर मी देव झालो नसतो, मी मूर्ती झालो नसतो. मग दररोज 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 सगळं झालं. मूर्तिकार निघून गेला, सगळे निघून गेले. बिचारे शिकवतात सर, सगळी व्यवस्था असते, व्यवस्था निघून जाते, सर निघून जातात, मूर्ती राहिली. त्या मूर्तीला दररोज रात्री रडण्याचा आवाज यायचा. त्या मूर्तीला दररोज रात्री रडण्याचा आवाज यायला लागला. ती मूर्ती म्हणली अरे काय आहे, कुठं आणून बसवलंय मला, हा रडण्याचा आवाज येतो कुठून? मग एकदा बघितलं, दोनदा बघितलं, काय लक्षात येईना. मग तिसऱ्या दिवशी मूर्तीने काय विचार केला की थोडं बाहेर जाऊन बघू आपण कोणाचा रडण्याचा आवाज येतो. बाहेर येऊन बघितलं मूर्तीने. रात्री सगळे दरवाजे वगैरे सगळे मंदिर बंद झाल्याच्या नंतर काही कोणी दिसायला तयार नाही. मग मूर्तीने थोडी डेअरिंग केली. म्हटलं अजून थोडं पुढे जाऊ आपण, बघू कोण रडतंय. थोडं पुढे गेले. ओळखीचा आवाज वाटला. आवाज ओळखीचा वाटला. ओळखीचा आवाज वाटल्याच्या नंतर त्या मूर्तीने असा खाली पाय टाकणार की पायाच्या खालून आवाज आला. पायाखालचा दगड म्हणतो तू आणि वरचा दगड म्हणतो तू. ओळख पटली. तर तो म्हणला अरे तू. मूर्ती म्हणली अरे तुला इथं कसं काय? त्यावेळेस त्या दगडाने उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवा. आयुष्यभर जर काय बनायचं असेल ना तर तुम्ही ते उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवा. तो दगड जो आहे, जो ज्यांनी पहिल्यांदा नकार दिला होता घडण्यासाठी, तो दगड तिथं लोकांनी बसवलेला होता. तो दगड या मूर्तीच्या दगडाला म्हणतो मित्रा, त्यावेळेस जर मी तुझं ऐकलं असतं तर तुझ्या ठिकाणी मी मूर्ती असतो. पण मी ते टाकाचे घाव सोसले नाही. आता लोकांनी मला नारळ फोडण्याचा दगड केलेला आहे. रोज माझ्या डोक्यावर नारळ फोडतो. आयुष्यभर जर डोक्यावर नारळ फोडून घ्यायचा नसेल, आयुष्यभर जर डोक्यावरती नारळ फोडून घ्यायचा नसेल तर काही काळासाठी हे टाकाचे घाव सोसा, तर तुम्ही पुढे व्हाल. थक्क होतो आम्ही या भारताच्या भूमीमधल्या लोकांकडे पाहून. अरे चाणक्य त्या काळामध्ये अर्थशास्त्र लिहितात. वेद, चतुर्वेदी म्हणजे 4 वेद मुखोद्गत असणारा माणूस, त्रिवेदी म्हणजे 3 वेद मुखोद्गत असणारा माणूस, द्विवेदी, वेदी, अनंत मौखिक परंपरेने चालणारा देश आहे. प्रचंड ज्ञान या देशामध्ये आहे. आणि त्या ज्ञानाच्या देशामध्ये एक वर्गाच्या बाहेरचा विद्यार्थी पुढे येतो. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेथड होती अभ्यासाची. आजचा तुमचा गुगल सुद्धा त्याच्यासोबत परेशान होईल. सर मी त्याचा विशेषत्वाने अभ्यास केलेला, बघितलंय, मी ऐकलंय, ते वाचलंय. त्यांची कार्ड इंडेक्स सिस्टम होती. कार्ड इंडेक्स सिस्टम. तुमच्या हायपरलिंक, तुमचा गुगल सर्च, तुमचा रेफरन्स आणि तुमचं AI हे सगळं तिथं आहे. सगळं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारा माणूस हा स्वतः वाट काढत काढत पुढे चालत असतो. स्वतःची साधनं स्वतःकडे बघतो. तुमच्याकडे वेळ येईल, तुम्हाला असं लक्षात येईल. आता तुम्ही किती लोक विद्यार्थी गरीब आहेत, हात वर करा. गरीबवरचे किती विद्यार्थी आहेत, हात वर करा बरं. हात वर करा ना रे, हात वर करा, काय प्रॉब्लेम नाही, हात वर करा. म्हणजे बाकीचे खूप श्रीमंत आहेत का? गरीब असणार हे तुमच्या परिस्थितीने दिलेलं तुमचं भाग्य आहे. तुमच्या आयुष्यातला जर सगळ्यात संस्मरणीय धन काय असेल तर तुम्ही केलेले कष्ट. तुमची जर परिस्थिती वाईट असेल ना तर स्वतःच अभिनंदन करा, कारण ती बदलण्याची संधी तुम्हाला तुमच्या नियतीने दिलेली आहे. मी जर एखाद्या उद्योगपतीच्या घरामध्ये जन्मला असतो तर कदाचित मी सुद्धा एका मजुराचा मुलगा तुमच्या समोर एवढा थाटात बोलला नसता उभं राहून.
मी सुद्धा जिल्हा परिषदचा विद्यार्थी गावात शिकलेलो आहे. मॅडमनी कमीत कमी लायब्ररी तरी लावली, क्लास तरी लावला, त्याही विचार प्रतिकूल परिस्थितीमधून आले. मला तर पुस्तक घ्यायची माझी लायकी नव्हती. 8वी पासून अभ्यास करत शिकलेलो आहे मी. काम करत असताना, अभ्यास करत असताना तुम्हाला तुमची परिस्थिती, आता परिस्थिती जर तुमच्या आडवे येत असेल ना, तर आडवा आलं तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? तुम्ही रस्त्याने चालले, एखाद्या मुलाने छेडलं तुमच्या आडवाला, काय करायला? तुडवाल ना त्याला, परिस्थितीला तुडवा ना. डरते काय करू? तर डोकं फुटेल नाही तर दगड फुटेल, टक्कर तो देना आहे, द्या ना टक्कर, काय नाही होत, कुछ नाही होता. पण हिंमत असली पाहिजे, लढण्याची जिद्द असली पाहिजे. आमच्या ठाणेदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं ना, स्वप्न पाहायला शिका म्हणून, बरोबर आहे? सांगितलं की नाही? स्वप्नामध्ये प्रचंड ताकद असते, प्रचंड ताकद असते स्वप्नामध्ये. एपीजे अब्दुल कलाम या देशाचा माणूस, असा माणूस ज्यांनी हा देश घडवलेला आहे. अटलजींच्या काळामध्ये ते राष्ट्रपती होते. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी दशेमध्ये होते. बहिणीला सांगितलं, चल मी पायलट बनणार आहे, तुझे दागिने मला दे, मी ते विकतो, मी तिथं जातो आणि पायलट बनून आल्याबरोबर मी तुला तुझे दागिने परत देऊन टाकतो, माझ्याकडे एवढा एवढा पगार मला भेटणार आहे. एपीजे अब्दुल कलाम बहिणीला दागिने दे, विकतो, पायलट बनतो, पगार भेटल्याच्या नंतर तुला दुप्पट दागिने देतो. गेले, गेल्याबरोबर नापास झाले. गेल्याबरोबर काय झाले? परत जायला पैसे नाही, परत जायला पैसे नाही. आता बहिणीचे दागिने तर देतो कुठून? ठरवलं मग आता जीव देऊन टाकायचा, काय गावाकडे तोंड दाखवू. ते गेले. एक महाराज भेटले. महाराजांनी समजावून सांगितलं, राजा तू पायलट झाला नाहीस, कदाचित त्याच्यापेक्षा मोठा बनशील, नको करू असं वाईट काय. एपीजे अब्दुल कलामांनी ते पकडून ठेवलं आणि त्याच्या स्वप्नामध्ये एवढी ताकद होती की तो माणूस फक्त पायलट झाला नाही, या देशाच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा चीफ कमांडंट झाला. तो माणूस राष्ट्रपती बनून आला आणि वयाच्या 80व्या वर्षी तो माणसाने विमान उडवलं, मिग उडवलं, मिग. एवढी स्वप्नामध्ये ताकद असते. पण त्यांनी जर ते स्वप्न सोडलं असतं, ते जर काळाखाली नष्ट झाले असते, तर कदाचित ते घडले नसते. म्हणून अभ्यास करतानाची साधी मेथड आहे, साधी मेथड आहे. जगामधली कुठलीही स्पर्धा परीक्षेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना, साधी मेथड आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. आम्ही म्हणजे काय, आमच्या जन्मल्याबरोबर आमच्या डोक्याच्या मग सूर्य चमकत होता असं आईच्या पोटातून आल्याबरोबर असं काय आमच्या कॅलेंडरवर चित्र छापले नव्हते. आम्ही तुमच्यासारखे खेड्यापाड्यातले पोरं आहे. फक्त योग्य वेळी योग्य गोष्ट योग्य ठिकाणी केल्यामुळं, योग्य प्रमाणामध्ये केल्यामुळं आज आम्ही इथं आहोत. बाकी एवढाच फरक आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. 10वीला 60% पुढे किती लोकांचे मार्क्स आहेत रे? 60% वर मार्क्स नाही. किती आहे? हातवर करा पटकन. सगळे 60% वर. मी तर तुमच्यापेक्षा बुद्धू आहे. मला 52% आहे 10वीला. कोण हुशार आहे? हुशार कोण आहे म्हणा ना, लाजता कशाला? कोण हुशार आहे? अरे म्हण म्हण म्हण, मोठ्याने म्हण. कोण? तुम्ही आहे ना हुशार? आहे की नाही? आता तुमच्या लक्षात आलं असेल की मार्क्स जे सांगताय तिथं बसलेले सगळे लोक, की मार्क्स चांगले असलेच पाहिजेत, निश्चितपणे असले पाहिजे. मार्क्सला कमी लेखू नका. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही काही न बोलता जेव्हा तुमच्या कागदासमोर जातात तेव्हा त्याच्यावर समजतं. पण असंही समजू नका, असंही समजू नका की ज्याचे मार्क्स निव्वळ कमी आहेत तो योग्य वेळेला पुढे येणार नाही. असे एक हिरे आहेत, फक्त ऐन वेळेला स्वतःला जनरेट केल्यामुळे नाही त्या ठिकाणी मुलं पोहोचलेले आहेत. त्यामुळे स्वतःला कॉन्फिडन्स गमवून घेऊ नका तुम्ही. आता हे सगळं करत असताना मला माहिती नाही तुम्ही काय युट्यूबवर कधी ऐकलं का नाही ऐकलं. मी एक गोष्ट सांगत असतो सर, बोर होते म्हणून एक गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर मी थोडं समारोप करतो. कारण बाकीचे सगळे वैतागले असतील आता हा माणूस किती बोलतो ते म्हणून. महत्वाचा मुद्दा, गोष्ट ऐकायची का? मोठ्याने म्हणा ना. तुम्ही म्हणसाल ते नंतर लांजेवर कुलदीप भाऊला म्हणसाल तुम्ही ते गोष्ट सांगणाऱ्या साहेबांना बोलवा, आहे ना. फक्त गोष्ट सांगत नाही, अपनी भी एक स्टोरी है, हे लक्षात ठेवा. और हर एक की अपनी स्टोरी होनी चाहिए. खुन्नस असली पाहिजे. अंडू पांडू चिंदी चोरासारखं जगण्यात काय अर्थ आहे का? या देवरीमधून तुमच्या नाव असे गाजले पाहिजे, त्यासाठी हे बनवलेलं आहे. और खुद की एक स्टोरी बनाव, नाही तर आला, वाढला, जगला आणि मेला. हाच क्रम आहे ना आयुष्याचा. या जगामध्ये आला, या देशामध्ये जन्माला आलात, या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलात,
त्या पुण्यभूमी, ही पुण्यभूमी कोणाची आहे? वयाच्या 16व्या वर्षी महादेवाच्या पिंडीवरती अंगुलीच्छेद करणाऱ्या आणि स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मी प्रथमता व अंतिमता भारतीय आहे म्हणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. एक राजा असताना सुद्धा ऋषीसारखं वर्तन करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीमध्ये तंट्या भिल्लासारखे कितीतरी चांगले अत्यंत म्हणजे शोषित वंचित बहिष्ठ घटकासाठी अत्यंत जीव देणाऱ्या लोकांची भूमी आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अगदी आमचे बाबा आमटेपर्यंत म्हणजे कितीतरी लोकांनी, कितीतरी चांगल्या चांगल्या लोकांनी ही भूमी दिलेली आहे आपल्याला. आता या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आताच आपण वंदे मातरमचा शताब्दी आपण साजरी केली. वंदे मातरम, बरोबर? काय आहे वंदे मातरम? सर, मला त्या कार्यक्रमाला गेलो होतो मी. वंदे मातरम असं पहिलं गीत आहे ज्या गीतानं पहिल्यांदा दाखवलं की इंग्रजांना माघार घ्यावी लागते. पहिल्यांदा इंग्रजांचा इगो तोडणारं ते गीत आहे. आपल्याकडे प्रतीकं खूप सुंदर आहेत, आपल्याकडे खूप चांगलं आहे. हा तरुणांचा देश आहे. भारतामध्ये सध्या जगामधल्या सगळ्यात जास्त युवकांची संख्या आहे. या देशामधल्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कॉम्पिटिशन करायचे, कोणासोबत करायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेवरती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी कुलदीप आज इथून सांगतो. या विद्यार्थ्यांना जेव्हा गरज असेल आपण VC द्वारे कनेक्ट होऊ शकतो, आपण विद्यार्थ्यांशी बोलू शकतो. त्यासाठी फिजिकली आलं पाहिजे असं काही नियम नाही. जेव्हा यांना गरज असेल तेव्हा आम्ही बोलू, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमच्यासाठी सदैव अवेलेबल आहोत. फक्त तुम्ही अभ्यास करायचा आणि अभ्यास करत असताना तुम्हाला कसा करायचा ते मी व्यवस्थित नंतर सांगेन. फक्त साधे साधे उत्तर फक्त देतो मी. किती वेळ अभ्यास करावा, किती वेळ अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास किती वेळ करायला पाहिजे, पण आधी सांगा कधी करायला पाहिजे. कधी? पहाटे उठून अगरबत्ती घंटा वगैरे वाजून? काय? खूप लोक येऊन आम्हाला विचारतात, सर अभ्यास कसा करायला पाहिजे, किती करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे. कधी करायला पाहिजे? जेव्हा जमेल तेव्हा करायला पाहिजे. किती करायला पाहिजे? मरेपर्यंत अभ्यास करायला पाहिजे. मरेपर्यंत. कोणी मेले का आजपर्यंत? सांगा. एखादा शहीद विद्यार्थी अभ्यास करता करता तो निर्वतला, लगेच 2 मिनिटाची शोकसभा घेऊ शकतो, लगेच आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहून इथून निघून जातो. मरणार आहे आपण. आणि अभ्यास कसा करावा? कसाही करता बाबा, जमेल तसा कर, खाली डोकं वर पाय करून कर, कसं जमतंय तसं कर, पण कर. आणि हे करत असताना मात्र माझ्यासोबत एखादा तुटका फाटका माझा भाऊ बहीण अभ्यासाला बसलेले आहे, त्याला मदत करा. कारण पाणी साचलं गटात होत आणि वाहता राहिलं तर झरा राहतं. ज्ञान अखंड वाहू द्या. तुम्हाला जे जे माहिती, जे जे आपण असं ठावे ते ते इतरांना सांगावे. बरोबर आहे ना? सांगितलेलं आहे की नाही? मी माझे नोट्स लपवतो, मी माझा अभ्यास लपवतो, काही नाही होत. पाणी साचलं की गटार झालंच. आणि वाहिलं का ते निर्मळ झाल्यासारखं. म्हणून सगळं द्या. देऊन रिते व्हा, नवीन त्याच्यामध्ये भरत राहा. देऊन रिता व्हा, नवीन त्याच्यामध्ये घेत राहा. मग तुम्हाला कॉम्पिटिशन सांगितली मॅडमने आता की खूप कॉम्पिटिशन करावं लागते. बरोबर आहे की नाही? कोणासोबत करावे लागते कॉम्पिटिशन? कोणासोबत? कोणासोबत? कन्फ्युज झाले बोल. उत्तर माहीत असताना कन्फ्युज झाले. कॉम्पिटिशन कोणासोबत करायचे मी सांगतो तुम्हाला. सांगू का? गोष्ट सांगू? गोष्ट सांगू? कशात सांगू? राजा राणीचे सांगू का ससा कासवाचे सांगू? पटकन सांगा, मला संपवायचंय. ससा कासवाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे? एक होता ससा आणि एक होता, माझ्यासोबत म्हणायचं सगळ्यांनी, पालकांनी सुद्धा म्हणायचं. उगं बसायचं नाही गुपचूप, दुपारी झोप लागत नाही मग. एक होता एकदा दोघांमध्ये शर्यत लागली. काय लागली शर्यत? कोण अगोदर त्या डोंगरावरती पोहोचेल. बरोबर? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरले. कोण आधी त्या डोंगरावर पोहोचेल, कोण अगोदर अधिकारी बनेल. बरोबर आहे की नाही? मग आमच्यामध्ये कोणी ससा आहे, कोणी कासव आहे. कोणी परिस्थितीनं ससा आहे, कोणी परिस्थितीनं कासव आहे. कोणी ज्ञानाने ससा आहे, कोणी ज्ञानाने कासव आहे. बरोबर आहे? ही गोष्ट तुमची आहे, ससा कासवाची गोष्ट नाही. ही स्पर्धा परीक्षेची गोष्ट आहे. आणि ही खूप ठिकाणी सांगतो आणि मुद्दा म्हणून सांगतो. तुम्हाला बोर झालं तरी सांगेल मी. सगळ्यांनी ससा कासवा शिकलेली आहे की नाही? आता तीच गोष्ट मी तुम्हाला डबल सांगत आहे. एकदा दोघांमध्ये शर्यत लागते. शर्यत लागल्याच्या नंतर ससा म्हणतो कासव चुप, कासव म्हणते ससा आणि मग दोघंही धावायला लागतात. आणि सशाला अचानक जाणीव होते, अरे हे तो उल्लू आहे, याला तर पळता येत नाही. मग ससा शांतपणे बघतो असं लांबून, कासव लांब आहे. सशाला ओव्हर कॉन्फिडन्स होतो. ससा छान छान गवत खातो, गाजर खातो, झऱ्याचं सुंदर पाणी पितो, झाड लागतं,
म्हणजे अभ्यास करताना कसा मोह होतो बघा ना माणसाला. मोह आहे, मोह. ते गाजर म्हणजे मोह आहे, ते गवत म्हणजे मोह आहे, ती सावली म्हणजे तुमचा ईज आहे. आणि तुम्हाला वाटते की कुणीतरी माझ्या मागचं कासव खूप लांब आहे आणि मी सहज मारून जाईल आणि म्हणून तो झोपतो. पण आम्हाला साधू संतांनी सांगितलेलं आहे, जो झोपला त्याचा कार्यभाग बुडाला. झोपला ससा, पण कासवाने अत्यंत शिस्तीत, मेहनतीत, सातत्य राखत जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकलं आणि कासव आपल्या शिखरावरती पोहोचला. बरोबर. याच्यामधून आपल्याला काय धडा मिळतो की जर गर्व असेल, दुसऱ्याला जर कमी लेखलं, कामामध्ये जर सातत्य ठेवलं नाही तर तुम्ही हरता. गोष्टी तर संपली की नाही? बरोबर आहे की नाही? हो की नाही? हो, बरोबर. हो की नाही? नाही, इथून सुरू होते. आता इथून सुरू होते माझी गोष्ट. आणि मग सशाला राग येतो ना. सशाला राग येणार नाही का? अरे झिंगूर कासव माझ्या अगोदर, मी झोपलो, हा गेला. मग ससा काय म्हटला? डबल शर्यत. आता कासवाला गर्व झालाय. म्हणजे कधीतरी एखादं छोटं यश मिळालं का आपण कुणाला म्हणतो तुझं काय खरं नाही. त्या मॅडमनी 7 सिलेक्शन घेतलेले आहे, त्या जर थांबल्या असत्या तर संपल्या असत्या. बरोबर आहे की नाही? मग आता कासवाला गर्व झाला. कासव म्हणला ठीक आहे, बघू आता पुन्हा शर्यत. पण आता ससा झोपेल काय वेळेस? झोपेल का ससा? ससा धावतोय, कासव धावतो, ससा धावतो, कासव धावतो, असा ससा बेफाम धावतो, असा ससा बेफाम धावतो की ससा एकदम टॉप येतो. 2 दिवसांनी कासव पोचतो. किती दिवसांनी? 2 दिवसांनी. आता गोष्टी तर संपली की नाही? सशाने बदला घेतला की नाही? बरोबर आहे ना? नाही संपली, गोष्ट संपत नाही. आता कासवाला राग यायचा बाकी आहे ना. कासवाला राग येईल की नाही? मग तुम्ही कासवामध्ये एकदम चिल्लर समजता का? ज्या कासवाला तुम्ही चिल्लर समजत असाल आणि जो ससा हा स्वतःला फार हुशार समजत असेल, त्या दोघांची फजिती सांगतो मी आता तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये. कासवाला राग येतो. कासव म्हणतो पहिल्यांदा मी जिंकलो होतो, दुसऱ्यांदा तू जिंकलास. आता यांच्यामधला तो अहम गळून पडलेला आहे. आता खऱ्या अर्थाने यांना सांगायचं की आता हा नीड ऑफ सेल्फ ॲक्च्युलेशन, स्वतःला सिद्ध करण्याची गरज निर्माण झालेली आहे की आप दिखा देंगे. मग आता म्हणतात त्या मार्ग बदलू, रस्ता बदलू आणि दुसऱ्या बाजून आता आपली शर्यत होईल. देखते किसमें कितना है दम. दोघंही तयार होतात, तुफान तयारी करतात दोघंही आणि दोघंही धावतात. ससा धावतोय, कासव धावतो, ससा धावतो, कासव धावतो. ससा असा वेगाने धावतो, वेगाने धावतो, धावत 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 जातो. रस्त्यामध्ये नदी आडवी येते. आता ससा पोहणार आहे. फार भारी ससा आहे तुम्ही. प्रचंड अभ्यास आहे, प्रचंड गती आहे, प्रचंड वेग आहे. धावत 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 गेला, समोर नदी आली. ससा थांबला. आला कासव मागून असं तिरप तिरप बघत. पण कासव बदमाश नाही, लक्षात घ्या तुम्ही. गोष्टीचा मतितार्थ इथं दडलेला आहे. कासव म्हणतो मित्रा, एकदा मी जिंकलो, एकदा तू जिंकलास. चल बस माझ्या पाठीवर, दोघं मिळून नदी पार करू. कासव सशाला पाठीवर घेतो, दोघं नदी पार करतात. ससा खाली, कासव खाली, ससा खाली उतरतो. म्हणतो मित्रा आता तू माझ्या पाठीवर बस, आपण दोघं मिळून शर्यत जिंकू. लक्षात घ्या, अभ्यास करत असताना तुम्हाला कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं करत राहा, काय त्याने घेणं नाही. स्वतःसोबत करा अगोदर. आणि ती करत असताना मात्र आपल्यामधला जर कोणी कासव असेल त्यालाही मदतीला घ्या. आपल्यामधला जर कोणी ससा असेल त्याला सुद्धा सांगायचं की एकमेकाच्या मदतीने आपल्याला तो गडसर करायचा आहे. बरोबर आहे? चांगला अभ्यास करा. खूप चांगली सुविधा इथे निर्माण करून देण्यात आलेली आहे. आमचं सगळ्यांचंच लक्ष राहील. अंजनकर सर आहेत, सर्व स्थानिक सन्मान्य पदाधिकारी आहेत, सर्व अधिकारी आहेत. इथं जी काही आवश्यकता लागेल त्या आवश्यकतेप्रमाणे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. जे काही यथाशक्ती आमच्याकडे असेल त्या पद्धतीनं. काही चांगले लेक्चर्स देता येतील का, भविष्य काळामध्ये एखादं ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेता येईल का आपल्याला एमपीएससीचं पुण्यावरून मुंबईवरून, तेही आपण बघू. काही मित्रपरिवार आहे त्यांच्याकडून काही रिसोर्स मोबिलाइज करता येतील का, आपण सरांसारख्यांना काही विनंती करू ज्याने या गावातील विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल. हा एकमेव ध्यास आहे. आणि मला असं वाटतं, मी एकच वाक्यात तुम्हाला सांगेन की आपण एक स्टोरी बनवा. म्हातारपणी काय सांगणार आहे तुम्ही? खरंय का खोटा आहे? खरंय का खोटा आहे?
अरे म्हातारपणी सांगायला काहीतरी पाहिजे. मी तर सांगेल बाबा मी असा होतो, मग मी असा झालो, मग मी असं केलं, मग मी तसं केलं, मग मी असा झालो, मी तर आलो. खरं आहे की खोटा आहे? आपण काय सांगणार आहे? मी जन्माला आलो, मी मोठा झालो, मी खूप मजा केली, मग माझं लग्न झालं, मग नवऱ्यासोबत लाताबुक्का झाल्या, मग कधी भांडणं झाले, कधी चांगलं राहिलो, मग आम्हाला मुलं झाले, आम्ही त्यांचे लग्न केले आणि आम्ही म्हातारे होऊन मरून गेलो. हे राष्ट्र, हा देश, हा आपल्या सगळ्यांना मिळून जतायचा असतो, जोपासायचा असतो, मोठा करायचा असतो. अधिकारीच का बनायचं? कशासाठी बनायचं? सरकारी नोकरीमध्येच का जायचं? आता सगळ्याचा शेवट मी तुम्हाला सांगतो. फारच याला फार तुम्ही ग्लोरिफाईड करत असाल तर तुम्ही पोट भरण्यासाठी एक नोकरी बघताय, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण याला जर तुम्ही माझा राष्ट्र, माझा देश, माझा समाज, माझे तुटके फाटके बंधू, शोषित वंचित बहिस्त यांच्यासाठी मी कुठंतरी मदतगार ठरू शकेन, ती पोझिशन मला पाहिजे, म्हणून जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. नाहीतर पोट भरण्यासाठी अक्कल लागत नाही. पोट भरायला या देशामध्ये अक्कल लागत नाही. माती विकून सुद्धा पैसे कमवता येतात, शेणखत विकून पैसे कमवता येतात, भंगारामधून पैसे कमवता येतात की नाही? पोट भरणं हा आपल्या समोरचा समस्या आहे का? आपल्या समोर समस्या ही आहे की मी अशा पोझिशनला असलं पाहिजे की माझ्यासारख्या तुटक्या फाटक्या गरजू, वृद्ध, बहिस्त, शोषित, वंचित या सर्व नागरिकांना घेऊन मी त्यांना मदत करू शकेल अशा ठिकाणी मी असलं पाहिजे. अशा ठिकाणी तुमचं मी स्वागत करण्यासाठी आज स्वतः इथं उभा आहे. दम है, दिखाओ, आओ, आपका स्वागत होगा. नहीं है भाग जाओ, कोई जरूरत नहीं, लाइन में बहुत खड़े. लक्षात येते का तुमच्या? दम आहे? हो का नाही? मोठ्याने सांगा. दम आहे? दाखवायचा? बिलकुल दाखवू आपण. तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो. आणि कुलदीप इतका सुंदर कार्यक्रम केला, इतके सुंदर लायब्ररी, डोळं म्हणजे बघितल्याच्या नंतर डोळ्याचं पारणं फिटतं. अगदी पुण्याच्या लेवलची लायब्ररी आहे. माझंही अशा कधीतरी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचं स्वप्न होतं. यशदाच्या नंतर, यशदामध्ये एक UPSC मेन्सला जेव्हा गेलो 2 वेळा, तेव्हा एकदा बसायला भेटलं आणि त्याच्यानंतर आताच बसायला भेटलेलं आहे. त्याच्यामुळे मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे टीम दीनबंधूची, आणि काका तुम्ही करू देता नाहीतर उगा बस असं जर तुम्ही म्हणले असते तर एवढा सुबक आणि सुंदर विचाराचा मुलगा, तुमचंही भाग्य आहे आणि त्याचंही भाग्य आहे की तुमच्यासारखे वडील त्याला भेटले. मी तुम्हाला दोघांचे अभिनंदन करतो आणि तुमच्या टीम मधल्या प्रत्येक मेंबरचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या रांजणकर सरांचं, इथं उपस्थित सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपण मला अजूनही प्रेम देतात. या प्रेमाचा मी उतराई होऊ शकत नाही. मी जिथेही असेल तिथून राहून या देवरीची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मला बोलवलात, मला संधी दिलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.